महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। जळगावमध्ये देखील जी आहे ती निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार राजूभाऊ घोडे आहेत, त्यांनी आत्ताच परिवारासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मामा खरं नागरिकांना देखील काय आव्हान आहे मतदानासाठी? मी परिवारसहित मतदान केलेलं आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेन की आपण सर्वांनी मतदानाचा आपला हक्क बजावा। सर्वात लोकशाहीमध्ये सर्वात मोठा आपला अधिकार मतदान आहे, पण सर्वांनी मतदान करावं आणि या विकसित जळगाव शहराच्या आपण भागीदार होऊया। ज्या वेळेला शहराचा विकास होईल त्यावेळेला मी मतदान केलं म्हणून विकास होऊ शकला असं आपल्या सर्वांना स्वाभिमान वाटेल, म्हणून सर्व मतदार बंधू भगिनी मतदान करावं असं सर्वांना आवाहन करतो। मामा खरं तर 75 जागांची निवडणूक आहे, त्यापैकी 12 जी आहेत ती ऑलरेडी महायुतीचे बिनविरोध झालेले आहेत। खरं तर पुढची उद्याची जी निकाल प्रक्रिया आहे त्याकडे कसं बघता आपण? किती जागा महायुतीच्या निवडणूक? महायुतीच्या 70+ जागा आम्हाला अपेक्षा निवडून येतील आणि जळगाव महापालिकेतील महायुतीचाच महापौर होणार। खरं तर विरोधकांचं खरंच यावेळेस आव्हान वाटलं होतं का? कारण तुम्ही ग्राउंड लेवलला फिरले, विरोधक एवढे त्यांचे जे ज्यांच्याकडे प्रश्न होते का किंवा त्यांचे जे मुद्दे होते ते खरं तुम्हाला पडलेले होते? बघा, मी सर्व 49 प्रभागामध्ये जनतेचे आशीर्वाद घ्यायला गेलो। आमचे सर्व उमेदवार बरोबर होते आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीला समोर गेलो। आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करण्यामध्ये रस न होता। आम्ही जे काही कामं केली 2014 नंतर ते व्हिजन जनतेसमोर मांडलं। जे राहिलेले कामं होतं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि राहिलेले कामं कसे करणार याचंसुद्धा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात शेवट लोकांना उशिरा होईना पण विकास दिसतोय। काही कामं राहिले, आम्ही 100% म्हणतो की सर्व विकास झाला का नाही, 60% रस्ते गटरी झालेले आहेत, 40% बाकी। पण जळगाव शहरातले जे भरीव कामं होते म्हणजे ब्रिजचे विषय होते, दोघी तिघी ब्रिजचे विषय, महापालिका कर्जमुक्त असेल, गाळ्याचा असेल, नवीन MIDC असेल, बायपास असेल, समांतर रस्ते असतील, हे सर्व प्रश्न भरीव मुद्दे जे होते ते पूर्ण मार्गी लागलेले आहेत।